आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दूधगंगा विद्यालय धर्मग्रस्त वसाहत कागल यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांची भव्य वारकरी दिंडी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली. संत परंपरेचे संस्कार, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या दिंडीनं कागल शहराचं वातावरण विठ्ठल नामाच्या गजरानं भक्तिमय करून टाकलं. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून हातात भगवे ध्वज, टाळ, मृदंग आणि विविध संतांच्या वेशभूषेत सहभागी होत दिंडीची शोभा वाढवली. विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, भक्तिभाव आणि शिस्तबद्ध सहभाग पाहून नागरिकही भारावून गेले. दिंडीची सुरुवात विद्यालयाच्या परिसरातून झाली. त्यानंतर शाहूनगर, बेकार वसाहत, दावणकर, संभाजी चौक, शिवाजी चौक, धनगर गल्ली, बापूसाहेब महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हनबर गल्ली, ठाकरे चौक, लाईन रेल्वे, पसारेवाडी, काळुंबवाडी वसाहत या मार्गावरून दिंडी मार्गस्थ झाली. शेवटी दूधगंगा विद्यालय शिक्षण संकुलाच्या क्रीडांगणावर दिंडीचा समारोप करण्यात आला. दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी विविध व्यक्ती, संस्था आणि मंडळींनी प्रेमाने खाऊवाटप केलं. श्रीनाथ नागरी पतसंस्था, गौतम गाडेकर, सचिन मटकरी, बाळू पिष्टे, विकास पाटील, संदीप कोकाटे, शिवाजी चौक मित्रमंडळ, शिवाजी मोरे, अभिषेक रवींद्र भुर्ले, महेश शेडबाळे, संतोष राजपूत आदींनी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. दिंडीचा शेवट दूधगंगा विद्यालय शिक्षण संकुलाच्या क्रीडांगणावर पारंपरिक गोल रिंगणानं करण्यात आला. टाळ मृदंगाच्या तालावर, अभंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणात विद्यार्थ्यांनी उत्साहानं गोल रिंगण साकारलं. यावेळी संपूर्ण क्रीडांगण भक्ती आणि आनंदानं भारावून गेलं. विद्यार्थ्यांनी केवळ वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग घेतला नाही, तर संतांनी दिलेली समता, बंधुभाव, प्रेम, सेवा, मानवता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपल्या कृतीतून समाजापर्यंत पोहोचवला. आधुनिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या संत परंपरेची आणि संस्कृतीची ओळख व्हावी, संतांचे विचार त्यांच्या मनात रुजावेत, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची भावना वाढीस लागावी या उद्देशानं वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वारकरी संप्रदायाची परंपरा समजली. टाळ मृदंगाचा नाद, अभंगाचे सूर, भगवे पताके, संतांच्या वेशभूषा, विठ्ठल रोखमाईचं रूप, चित्ररथ, पालखी रिंगण आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे दूधगंगा विद्यालयाची वारकरी दिंडी कागल परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. दूधगंगा विद्यालयाची ही वारकरी दिंडी केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता भक्ती, संस्कार, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा सुंदर संगम होता. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृतीविषयी अभिमान, संतांविषयी आदर, समाजाविषयी संवेदनशीलता आणि पर्यावरणाविषयी जबाबदारी निर्माण होत असल्यानं दूधगंगा विद्यालयाच्या उपक्रमाचं कागल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या दिंडीमध्ये दूधगंगा विद्यालय कागलचे मुख्याध्यापक अशोक बुगडे, श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर कागलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, स्वर्गीय गणपतराव काकडे, निवासी अनिवासी बौद्धिक अक्षय विद्यालय अनिल पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आजे विद्यार्थी यांचं विशेष सहकार्य लाभलं. तर श्रमजीवी भजनी मंडळ, पवनपुत्र हनुमान भजनी मंडळ, रामलिंग भजनी मंडळ यांनी भजनाची विशेष साथ दिली. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.